मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम असून हवामान विभागानं आज आणि उद्या 2 दिवस विभागातील 8ही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसानं मराठवाड्याला झोडपून काढलंय। मनुष्यहानीसह पशुधन हानी आणि पिकांचं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं आता चिंतेचं वातावरण। तर मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये झालेला पाऊस आणि त्या पावसामुळे झालेलं नुकसान या संदर्भात संपूर्ण राज्याला माहिती आहे। मात्र आता आणखी 2 दिवस रेड अलर्ट मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मराठवाड्याचं आणखी किती नुकसान होणार हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय। एकीकडे झालेलं प्रचंड मोठं नुकसान आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। आज आणि उद्या 2 दिवस रेड अलर्ट मराठवाड्यासाठी देण्यात आले आहे। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सचिन, खरं तर आतापर्यंत इतका पाऊस बरसलाय, मराठवाड्याचं इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे, आपण सगळीकडची परिस्थिती पाहिली, आता आणखी 2 दिवस रेड अलर्ट। हो, आणि विशेष म्हणजे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे, रेड अलर्ट आहे। यापूर्वी आपण पाहिलं की धरणं भरलेली आहे, नदी नाले ओढे भरलेले आहे, अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, जनावरं मेलेली आहे, घरं पडलेली आहे, पिकं उद्ध्वस्त झालेली आहे, शेती खरडून गेलेली अशी परिस्थिती आहे। आणि यामध्ये जर अजून पाऊस पडला तर धरणं ओव्हरफ्लो होतील आणि माणसं देखील वाहून जातील अशी परिस्थिती मराठवाड्याची आहे। त्यामुळे आता ह्या अतिवृष्टी जर झाली तर याचा सामना कसा करावा हा सर्व मोठा प्रश्न आता प्रशासनासमोर आहेच। मात्र गाव ज्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आता स्थलांतर करावं का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे हे या 2 दिवसाच्या अलर्टमुळे खरंच चिंतेचं वातावरण मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत आहे। पशुधनाचं करायचं काय, लेकर बाळांना करायचं काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण की अनेक धरणं, अनेक नदी जी पात्र ओलांडून रस्त्यावर आलेली आहे। कधी नव्हे असं महामार्ग जो धुळे सोलापूर महामार्ग आहे त्या महामार्गावरती नदीचं पाणी आलं होतं। एवढं मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। अशी परिस्थिती ही जर पुढे राहिली तर मोठा धोका हा मराठवाड्याला असू शकतो। त्यामुळे चिंतेचं वातावरण साहजिकच आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।